मत्तेचं शुभवर्तमान अध्याय 7 वचन 12 मी वाचतो, लक्ष देऊन ऐका. याकरता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदेष्टे यांचे सार हेच आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, 2000 वर्षापूर्वी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या जगात आला. त्याने माणसाचं रूप धारण केलं आणि तो लोकांना देवाच्या राज्याविषयी सांगत होता, देवाच्या इच्छेविषयी सांगत होता, देवाच्या आज्ञा सांगत होता की माणसाला जीवन कसं जगलं पाहिजे, माणसाने देवाची आज्ञा कशा प्रकारे पाळली पाहिजे, हे सर्व काही तो त्याच्या प्रवचनामध्ये लोकांना शिकवत होता. आणि एके वेळी जेव्हा येशू ख्रिस्त अरण्यामध्ये होता तेव्हा बायबल असं सांगतं की तो डोंगरावर गेला आणि तिथे त्यांनी लोकांना प्रवचन द्यायला सुरुवात केलं. त्यांनी लोकांना उपदेश देण्यासाठी सुरुवात केलं. आणि ते जेव्हा आपण बायबलमध्ये वाचतो, मत्तेचं शुभवर्तमान अध्याय 5 पासून डोंगरावरील प्रवचन, तिथून ते 5, 6 आणि 7 या तिन्ही अध्यायामध्ये येशू ख्रिस्त माणसाला जीवन कसं जगायचं आहे आणि देवाची इच्छा काय आहे हे त्या वचनामध्ये तो लोकांना शिकवतो. आणि आता जे आपण वचन वाचलेलं आहे त्यामध्ये येशू सांगतो, याकरता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदेष्टा यांचे सार हेच आहे. येशू लोकांना सांगत आहे की प्रत्येक नियमशास्त्र आणि संदेष्टांचं ग्रंथ हेच आपल्याला शिकवतं की आपल्यापैकी प्रत्येकाने जर इच्छा आहे की आपल्या इच्छेप्रमाणे व्हावं तर आधी आपण दुसऱ्यांच्या इच्छेप्रमाणे वागलं पाहिजे. म्हणजेच तुम्ही ज्या ठिकाणी राहता, तुमच्या अवतीभोवती जे लोक आहेत त्या लोकांनी जर तुमच्या इच्छेप्रमाणे वागावं अशी जर तुमची इच्छा आहे तर प्रभू येशू सांगत आहे की पहिल्याने तुम्ही त्यांच्याबरोबर तसे वागा. हालेलुया, हालेलुया. म्हणजेच जर तुम्ही एखाद्या ठिकाणी राहत आहात, तुम्ही कुटुंबामध्ये राहत आहात आणि तुमच्या घरामध्ये 4 व्यक्ती आहेत आणि तुमची अशी इच्छा आहे की तुमच्या घरातल्या लोकांनी तुमचं ऐकलं पाहिजे, तुमच्या घरच्या लोकांनी तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे, तुमच्या घरच्या लोकांनी तुम्हाला मदत केली पाहिजे, किंवा तुम्ही एखाद्या संकटामध्ये आहात आणि तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणाची तरी मदत हवी आहे आणि अशी तुमची इच्छा आहे, तर त्यासाठी पहिलं तुम्हालासुद्धा तसं वागणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. कारण आज आपण जगामध्ये काय पाहतो, प्रत्येक माणसाच्या घरामध्ये भांडणं आहेत, प्रत्येक समाजामध्ये भांडणं आहेत, अशांती आहे, निराशा आहे. का? कारण प्रत्येकजण आपली इच्छा पूर्ण करायची विचार करतो, पण तो हे विचार करत नाही की आपण देखील दुसऱ्यांच्या इच्छेप्रमाणे वागायला पाहिजे. कधी तो विचार करत नाही की मी सुद्धा दुसऱ्यावर प्रेम करायला पाहिजे, मी पण दुसऱ्यावर दया करायला पाहिजे, मी पण दुसऱ्याला मदत करायला पाहिजे, किंवा मी सुद्धा दुसऱ्याच्या संकटामध्ये त्याला सहाय्य करायला पाहिजे. असं कधीच कोणी व्यक्ती विचार करत नाही. आणि म्हणूनच जगामध्ये जो नियम आहे तो वेगळा नियम आहे. म्हणून येशू ख्रिस्त जो नियम सांगत आहे की देव सांगत आहे की आपल्यापैकी प्रत्येकाने दुसऱ्याच्या इच्छे दुसऱ्याला काय हवं आहे, दुसऱ्याला काय पाहिजे आहे ते समजून घेण्याची गरज आहे. जसं आपली इच्छा आहे की कोणीतरी आपल्यावर प्रेम करायला पाहिजे, कोणीतरी आपल्याला सांभाळायला पाहिजे. जिथे तुम्ही नोकरी करता, काम करता, तुमची अशी इच्छा असेल की तिकडच्या लोकांनी तुमचं ऐकलं पाहिजे, त्यांनी तुम्हाला मदत करायला पाहिजे, तर सगळ्यात पहिलं तुमचं वागणं बदलणं गरजेचं आहे, तुमचं बोलणं गरजेचं आहे. तुम्ही येशूवर विश्वास ठेवला आणि येशूवर विश्वास ठेवून त्याच्या वचनाप्रमाणे चालत आहात, पण तुमचं वागणं देखील देवाच्या दृष्टीने बदलणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. कारण या अध्यायामध्येच पहिलं येशूने सांगितलं आहे की तुम्ही कोणाचे दोष काढू नका, कोणाची निंदा करू नका. त्याचबरोबर येशूने अनेक आज्ञा दिल्या लोकांना की तुम्ही सूड घेऊ नका, की कोणाबद्दल मनामध्ये राग ठेवू नका. अशा अनेक आज्ञा येशूने पहिले शिकवले. आणि मग येशू सांगत आहे की तुमची जर इच्छा आहे की तुमच्या इच्छेप्रमाणे लोकांनी वागावं तर पहिलं तुम्ही त्यांच्यासाठी ते करा. हालेलुया, हालेलुया. उदाहरणासाठी जसं एक भावाने इकडे साक्ष दिली, तो भाऊ सांगतो की
कितीतरी वर्षापासून त्यांनी एक घर घेतलेलं किंवा त्यांनी एक प्रॉपर्टी घेतलेली आणि ती प्रॉपर्टी त्याला मिळत नव्हती. आणि जेव्हा जेव्हा ज्याच्याकडनं त्यांनी प्रॉपर्टी घेतली आहे त्याला फोन करायचा आणि फोन करायचा तेव्हा तो समोरचा व्यक्ती उद्धटपणे त्याला सांगायचा, उद्धटपणे बोलायचा. तेव्हा या भावाला देखील खूप राग यायचा आणि तो देखील त्याच्याशी रागानेच बोलत होता. आणि हा भाऊ सांगतो की अनेक वेळा मी त्याला फोन केला, अनेक वेळा त्याला मी सांगितलं की माझं घराबद्दल काय झालेलं आहे, पण तो नीट काही उत्तर देत नव्हता. पण हा भाऊ जेव्हा त्याला येशूविषयी कळतं तो येशूवर विश्वास ठेवतो, प्रार्थनेला यायला लागतो आणि देवाची वचनं समजल्यामुळे तो वचनाप्रमाणे चालायला सुरुवात करतो. आणि एक दिवस त्या भावाने सांगितलं की जेव्हा तो यूट्यूबवर प्रवचन ऐकत होता तेव्हा आमचे सिस्टर वंदना कोलोसे यांचं त्यांनी एक प्रवचन ऐकलं. त्याच्या सिस्टर म्हणाले की तुम्ही नम्रपणे वागा. हे प्रवचन जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा त्यांनी ठरवलं की मी आतापर्यंत खूप प्रयत्न केला, आपण प्रयत्न करून बघूया नम्र होऊन ऐकतो का. हालेलुया, हालेलुया. त्या भावाने सांगितलं की इतके वर्ष त्यांनी त्याच्याशी फोनवर वार्ता केली, बोलला, भांडण केलं, पण त्यांनी काही ऐकलं नाही. पण जेव्हा प्रवचन ऐकलं तेव्हा त्याचं हृदय बदललं आणि त्यांनी निर्णय केला की आपण प्रयत्न करून बघूया, ट्राय करून बघूया नम्रपणे बोलल्याने काय होतं. आणि त्या भावाने सांगितलं की त्याने दुसऱ्या दिवशी त्याला फोन केला आणि समोरून त्याने त्याच्याशी प्रेमाने बोललं, नम्रतेने बोललं. त्याला सांगितलं की माझ्या घराच्या प्रॉपर्टीविषयी काय झालेलं आहे, माझ्या घराची कागद कधी माझ्या नावावर होणार. आणि तो भाऊ सांगतो त्यांनी फोन केल्याबरोबर समोरच्या व्यक्तीने समोरून सांगितलं हो हो तुमचं काम मी करून देतो. आणि काही दिवसातच देवाच्या कृपेने त्या भावाला त्याच्या घराचे कागद त्याच्या नावावर करून मिळाले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे केव्हा शक्य झालं, जेव्हा तो त्या व्यक्तीशी नम्रपणे वागला, तेव्हा समोरच्या व्यक्तीने देखील नम्रपणे त्याला उत्तर दिलं. तसंच जर आपण दुसऱ्यावर प्रेम केलं तर आपल्याला देखील प्रेम मिळणार आहे. आपण दुसऱ्यावर दया केली तर दुसरे लोक पण आपल्यावर दया करणार आहेत. आपण जर दुसऱ्यांसाठी मदत केली तर दुसरे लोक देखील आपल्याला मदत करणार आहेत. पण आपण जर असं विचार करू की माझ्याच इच्छेप्रमाणे व्हायला पाहिजे, मी सांगतो तसंच व्हायला पाहिजे, मीच खरं आहे, बाकीचे सगळे बंडल आहेत, खोटारडे आहेत, नाही. देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं. म्हणून ह्या वचनाला बायबलमध्ये सुवर्ण नियम सांगितलेला आहे. सुवर्ण नियम म्हणजेच जर तुम्ही हा नियम पाळलात तर तुम्ही नक्की देवाच्या आशीर्वादांचा अनुभव घ्याल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही अनेक देवाचे मोठे सेवकांकडे जेव्हा पाहाल, त्यांच्या जीवनात तुम्ही जर पाहाल, त्यांच्या जीवनामध्ये जर यश आहे किंवा आशीर्वाद आहेत, तर त्यांनी हे नियमाचं पालन केलेलं आहे जो प्रभू येशूने दिलेला आहे. हा नियम ते प्रत्येक मोठे सेवक पाळतात आपल्या जीवनामध्ये आणि त्याद्वारे देवाने त्यांचं जीवन आशीर्वादित केलेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आमचे आत्मिक पिता डॉक्टर सेबॅस्टियन मार्टिन यांनी जेव्हा त्यांच्या प्रवचनामध्ये अनेक वेळा सांगितलं की जेव्हा त्यांनी प्रार्थना सभा सुरू केली आणि जेव्हा प्रार्थना सभा सुरू केली तेव्हा सुरुवातीला फक्त 25 लोक आले. पण ब्रदर म्हणायचे त्या 25 लोकांची आम्ही फार काळजी घेतली. त्यांना बसण्यासाठी, त्यांचं खाणं पिणं, त्यांचं सर्व काही आम्ही पाहिलं, आम्ही त्यांना प्रेम दिलं. हालेलुया, हालेलुया. ब्रदरनी म्हटलं आम्ही त्यांना प्रेम दिलं, आम्ही त्यांचा सन्मान केला, आम्ही त्यांचा आदर केला. आम्ही असं म्हणालो नाही की हे गरीब लोक आहेत, त्यांच्याकडे काय बघायचं. पण ब्रदरांनी त्यांना प्रेम दिलं, ब्रदरांनी त्यांचा आदर केला आणि त्यामुळे देवाची कृपा अशी झाली की हळूहळू तो आकडा वाढत गेला. अनेक लोक येत राहिली प्रार्थनेला, अनेक लोक येत राहिली आणि आज ब्रदरांच्याद्वारे लाखो आणि करोडो आत्म्यांचं तारण झालं. आणि ब्रदरांनी जे लोकांना प्रेम दिलं तेच लोक आज ब्रदरांवर प्रेम करतात आणि ब्रदरांचा आदर करतात. हालेलुया, हालेलुया. कारण ब्रदरांनी त्यांना प्रेम दिलं म्हणून त्यांनीसुद्धा आज ते लोक ब्रदरांवर प्रेम करतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याचप्रकारे ब्रदरांनी आणखीन एकदा सांगितलं होतं की जेव्हा काही कोळी लोक होते ते जेव्हा प्रार्थने सभेमध्ये आले होते तेव्हा कोळी लोकांचा जो पेहराव असतो, कपडे थोडे वेगळे असतात. ते म्हणजे कमरेच्या खाली थोडे लुंगी टाईप असते त्यांच्याकडे वस्त्र. त्यामुळे अनेक ते जे कोळी लोक आहेत ते सांगतात की आम्ही अनेक ठिकाणी चर्चमध्ये गेलो पण तिथे लोकांनी आमचा आदर केला नाही, लोकांनी आम्हाला स्वीकार केला नाही. ते आम्हाला सांगायचे की मागे जाऊन बसा. पण त्यांनी त्या कोळी लोकांनी ब्रदरांना सांगितलं की तुम्ही आम्हाला अगदी पुढे बसवलं, तुम्ही आमच्यावर प्रेम केलं,
त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. हालेलुया, हालेलुया. ब्रदरांनी जे प्रेम त्यांना दिलं त्यामुळे त्यांनी देखील ब्रदरांवर प्रेम केलं आणि त्यांनी देखील ब्रदरांचे आभार मानले. कारण जगामध्ये आज प्रत्येक माणूस स्वतःविषयी विचार करतो, स्वतःची इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे असं विचार करतो, पण असा विचार करत नाही जर आपण हे केलं तर आपल्याला त्याचं प्रतिफळ मिळणार आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून ब्रदरांनी त्यांचा आदर केला म्हणून आज असे किती लोक आहेत किंवा देवाचे सेवक आहेत. आम्ही जेव्हा आमचे काही भाऊ किंवा बहीण जेव्हा दुसऱ्या सेवकांकडे जातात आणि जेव्हा ते सांगतात की आम्ही डॉक्टर सेबॅस्टियन मार्टिन यांच्याकडून आलेलो आहोत, तेव्हा ते देवाचे सेवक बोलतात, हो ते देवाचे प्रामाणिक सेवक होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अशा प्रकारे ते ब्रदरांविषयी साक्ष देतात आणि सांगतात की हे देवाचे प्रामाणिक सेवक होते. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज एवढा आदर आणि एवढा गौरव देवाने त्यांना दिलेला आहे कारण त्यांनी दुसऱ्यांची काळजी घेतली, दुसऱ्यांवर प्रेम केलं, दुसऱ्यांवर दया केली, दुसऱ्यांना मदत केली. त्यामुळेच काय झालेलं आहे, देवाने त्यांच्या जीवनात गौरव दिला, देवाने त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद दिले आणि आज ते देवाच्या वैभवामध्ये आहेत. हालेलुया, हालेलुया. म्हणजेच येशू आपल्याला सांगू इच्छितो की आपल्यापैकी प्रत्येकाने असं वागावं की जसं आपली इच्छा आहे तसं आपण दुसऱ्यांच्या इच्छेप्रमाणे वागलं पाहिजे. आपली अशी इच्छा आहे की इतरांनी आपल्याशी चांगलं वागावं, तर आपणसुद्धा दुसऱ्यांबरोबर चांगलं वागायला पाहिजे. काही लोकांचा स्वभाव चांगला नसतो, खूप रागिष्ट असतो आणि आपल्याला कधी कधी वाटतं की ह्याच्याशी बोलू नये किंवा आपण ह्याच्याशी काही संबंध ठेवू नये. पण जेव्हा आपण आपला स्वभाव बदलतो आणि आपण नीट त्यांच्याशी बोलू लागतो तेव्हा देव त्यांचं हृदय बदलतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणूनच बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, जेव्हा एखाद्या व्यक्तीचं जीवन देवाला पसंतीस पडतं तर देव त्याच्या शत्रूला देखील त्याचा मित्र बनवतो. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकाने प्रभू येशूने दिलेला हा नियम आपल्या जीवनामध्ये पाळायला पाहिजे. जर तुम्ही हा नियम तुमच्या जीवनामध्ये पाळाल तर आशीर्वाद तुमचे आहेत. जर तुम्ही हा नियम पाळाल तर देवाचे गौरव तुमच्या जीवनात प्रकट होतील. जर तुम्ही देवाचा हा नियम पाळाल तर तुम्हाला देव भरभरून आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये पाठवेल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे, म्हणून पूर्ण विश्वासाने या प्रार्थनेमध्ये भाग घ्या. तुम्हाला एखादा आजार असेल त्या आजारी भागावर हात ठेवा किंवा हात ठेवणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही आपला हात छातीवर ठेवा आणि पूर्ण विश्वास ठेवा की देव तुम्हाला या क्षणाला स्पर्श करून बरं करेल आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख काढून टाकेल. हे प्रेमळ पित्या, आज या क्षणाला जितके भाऊ बहीण हे वचन ऐकत आहेत त्या प्रत्येकाला तू स्वर्गातून दया कर आणि अशी कृपा दे की त्या प्रत्येकाने लोकांवर प्रेम करावं, दया करावी, त्यांना मदत करावं असं हृदय तू त्यांना दे. ज्याप्रमाणे त्यांची इच्छा आहे की लोकांनी त्यांच्यासाठी तशा प्रकारे वागावं, तसं त्यांनी देखील दुसऱ्यांसाठी वागण्यासाठी त्यांना तू कृपा दे. या क्षणाला प्रभू येशूचा स्पर्श तुम्हाला हो, प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्या उतरो. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊ. आमीन.